धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी लटिके वचना नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः सरी चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कधे त्यांच्या कृपादाने कधे बाबाजी सद्गुरुदास तुका प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करूं प्रणाम कहो तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम भक्त भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक प्रथम ही गुरु को शीश नमाओ हर चरणों मंगल भवन अमंगल हारे द्रवो सुर शरद आज हारे जय 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 हनुमान गोसाई कृपा कर गुरुदेव निहारी हे सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती तो काकुलती तुझ लागी आपुल्या बाळासी धर्याता हाती न करी फजिती जनामध्ये जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे धीकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज
सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक हे पायावरी मस्तक या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या श्री संत तानसेन महाराज की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी प्रस्तुत भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता जमलेल्या भक्त भाविक व भक्तिमती मातांच्या समोर कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा सर्वांच्या पाठाचा परिचयाचा गोड उत्कृष्ट समयाला अनुसरून असा अभंग मी सेवेकरता निवडला। विठाला विठाला महान भगवत भक्त श्री संत तानसेन महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत आणि पावन झालेल्या पुण्यवान पवित्र अशा या श्री क्षेत्र तरडे नगरीमध्ये अखिल कोटी ब्रह्मांडानायक भगवान श्री पांडुरंगाच्या पवित्र अशा दरबारात भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकार्याने मंदिर समिती व उत्सव समितीचे सर्व तरुण कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी चालत असलेला हा श्री संत तानसेन महाराजांच्या समाधी सोहळा पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने एक दिवसीय भव्य आणि दिव्य असा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आणि या सोहळ्यातील आजच्या या कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली। या निमित्ताने आपणा सर्व सज्जन श्रोत्यांची भगवान श्री पांडुरंगाच्या आणि श्री संत तानसेन महाराजांची सेवा करण्याचा योग मला आला तरी माझ्या दैवा पार नाही पार तरी माझ्या दैवा पार नाही। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या पुण्यवान पवित्र नगरीचं हे परम भाग्य आहे। गेली कित्येक वर्षापासून महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव या ठिकाणी दरवर्षी मोठे उत्साहाने साजरा केला जात आहे। या कार्यक्रमाकरता गावातून परिसरातून भाविक मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहेत। प्रत्येक गावाचं नाव घेणं शक्य नाही। एखाद्या गावाचं नाव जर सुटलं तर तुम्ही म्हणाल बाबांनी आमच्या गावाचं नाव घेतलंच नाही। म्हणून संपूर्ण परिसरातून भाविक मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहेत। त्यातल्या त्यात या कार्यक्रमाकरता एकच महाराज नाही
तो जो 15-20 महाराज मंडळी उपस्थित आहे, आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण महंत भगवान महाराज धरणगावकर तेही उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज, जितू महाराज, हरिभक्तीपरायण अतुल महाराज नार्णेकर, आमचे हरिभक्तीपरायण गोपाल महाराज, अरुण महाराज पिंपळेकर, हरिभक्तीपरायण हिरामन महाराज, उत्कृष्ट मृदुंगाचार्य की ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे, ते आदरणीय हरिभक्तीपरायण नंदू महाराज, गायन गंधर्व गायन सम्राट पांडुरंग महाराज, समाधान महाराज, आणखी मनोहर महाराज, आदरणीय आमचे आनोरेकर नाना आहेत. पुन्हा गाढोद्यावरून आमची तात्या आलेले आहेत. पुन्हा निंभोऱ्याचे आबा आहेत. आणखी सर्वांचंच नाव शक्य नाही. कृष्णा महाराज, सोनवतकर, सर्व बालगोपाल टाळकरी, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जास्त परिहार देत नाही. आपण सर्व भवादृश्य श्रोते आहात. प्रसन्न असं वातावरण आहे. महाराजांचा हा पुण्यतिथी उत्सव बऱ्याच वर्षापूर्वी माझं महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एकदा कीर्तन झालं होतं. तदनंतर हा पुन्हा दुसऱ्यांदा योग आहे. या मंदिर समितीचे सर्व कार्यकर्ते, उत्सव समितीचे सर्व तरुण कार्यकर्ते, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे बाबूलाल नाना आणि विठोबा महाराज यांनी मला फोन केला आणि फोनवरती ही तारीख घेऊन अगदी वेळेच्या आत या कार्यक्रमाकरता उपस्थित झालो. आपणा सर्वांच्या भेटी होत आहेत. परम भाग्याची गोष्ट. विठाला विठाला ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा भव्य असा एक दिवसीय कीर्तनाचा कार्यक्रम आहे, असे श्री संत तानसेन महाराज. त्यांना समाधी घेऊन किती वर्ष झाले? इकडे लक्ष द्या. कोणाला सांगता येत नाही, पण आजही इकडे लक्ष द्या ना. वा, बस तिकडे इतक्या जाण्याची काही गरज नाही. बसा खाली. विठाला ढाला श्री संत तानसेन महाराज. बस बस इकडे लक्ष द्या तुम्ही. बस बाहेरची मंडळी आतमध्ये या. मायबाप हो, ज्यांना समाधी घेऊन कितीतरी वर्ष झाले, पण आजही ज्यांची कीर्ती अजरामर आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. गेले दिगंबर ईश्वर विभोते, गेले दिगंबर ईश्वर विभोते.
अमर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। आजही ज्यांची कीर्ती अजरामर आहे, नव्हे नव्हे त्यांचे सोहळे तुम्ही आम्ही साजरे करत नसून, अरे वैकुंठामध्ये ज्यांचे सोहळे साजरे होत आहेत, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा। याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती। तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती। ज्यांचे सोहळे देवाने साजरे करावे असे श्री संत तानसेन महाराज, ज्या देशामध्ये ते जन्माला आलेत, ज्या कुळामध्ये ते जन्माला आलेत, ते कुळ पवित्र, कुलम पवित्रम जननी कृतार्धाम वसुंधराम पुण्यवती च तेन। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, पवित्र ते कुळ पावन पवित्र ते कूळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। ज्या कुळामध्ये ते जन्माला आले ते कुळ पवित्र, नव्हे नव्हे ज्या आईवडिलांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला, धन्य माता पिता तयाची प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार। होतो रे निर्धार नामा म्हणे नारायण की जिच्या पोटी तानसेन महाराजांसारखं रत्न जन्माला यावं। प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे। पुष्कळ सेटे भाटे राजे रजवाडे लोक होऊन गेले, श्रीमंत लोक होऊन गेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले, होवनिया गेले रावरंक, त्यांचे नाव कोणी नेघे चराचरी। अरे त्यांचं नाव घ्यायला कोणी तयार नाही, पण आज श्री संत तानसेन महाराजांचा उत्सव आपण साजरा करतोय। परमभाग्य गावाचं साधूचे सोहळे, साधूच्या पुण्यतिथी साजरे केले असताना जीवनामध्ये पाप नाहीसा होऊन पुण्याची प्राप्ती होती। नव्हे नव्हे नुसतं त्यांचं नाव घेतलं तरी पुण्य प्राप्त होतं। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, असे महान भगवत भक्त श्री संत तानसेन महाराज। आज त्यांचा हा पुण्यतिथी महोत्सव, त्यांच्या बाबतीमध्ये बोलावं तेवढं थोडं आहे।
कायवानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे. अशा महाराजांच्या चरणी पिंत्रीवार नतमस्तक होतो आणि जो अभंग सेवेकरता निवडला त्या अभंगाकडे जातो. लक्षपूर्वक ऐका, गोड अभंग आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. आजच्या या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय ग्रस्ताश्रमी लोकांना धन्यता देत आहेत. धन्य ते संसारी. मायबाप हो, या महाराष्ट्राचं फार मोठं परमभाग्य आहे. या महाराष्ट्रामध्ये संत, वारकरी पंथ, ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि म्हणूनच महाराष्ट्र शांत. महाराष्ट्र भूमी संतांची. ही भूमी संतांची. अशी एक जात नाही की त्या जातीमध्ये संत जन्माला आले नाहीत. कबीर मोमिंद लतीफ मुसलमान, कबीर मोमिंद लतीफ मुसलमान, सेना न्हावी जाना विष्णुदास. ज्ञानोपाऱ्यापासून तर थेट निळोपाऱ्यापर्यंतची परंपरा आणि याच परंपरेमध्ये महाराष्ट्राच्या वाटेला लाभलेलं आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व म्हणजेच जगद्गुरु श्री तुकोबाराय. अरे तुकोबारायांसारखा महात्मा आता ऐसे कोणी होणे नाही, न भूतो न भविष्यती. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. तुकोबारायांसारखा महात्मा पुन्हा या पृथ्वीवर होणार नाही. की ज्या तुकोबारायांची वेदतुल्य अभंगवाणी प्रसिद्ध आहे. सुश्लोक वामनाचा आर्या मोरो पंताची, ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. विश्वसंत ज्ञानराज माऊलींची एकच ओवी आणि जगद्गुरु श्री तुकोबारायांचा एकच अभंग. अरे तुमचा आमचा उद्धार करणारी आहे. विठाला विठाला महाराजांच्या गाथ्यामध्ये 4145 अभंग आहे आणि त्यामध्ये सर्वात गोड असं प्रकरण संतपर आणि त्या संतपर प्रकरणातील हा अतिशय गोड अभंग मी सेवेकरता निवडलाय. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय ग्रस्ताश्रमी लोकांना धन्यता देत आहेत. लक्षपूर्वक ऐका. शास्त्रामध्ये 4 प्रकारचे आश्रम सांगितले आहे. पहिला ब्रह्मचारी आश्रम, दुसरा ग्रस्ताश्रम, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा आहे संन्यास आश्रम. शास्त्राने या 4ही आश्रमाचे 4 टप्पे पाडलेले आहेत. 1 ते 25 वर्षापर्यंत माणसाने ब्रह्मचारी राहावं. 25 ते 50 वर्षापर्यंत अगदी थाटात संसार करावा. मी थाटात शब्द मुद्दाम वापरला. असा संसार करा, असा संसार करा की संसारामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. असा संसार करा. घरामध्ये कलर टीव्ही नसेल, कर्ज काढून कलर टीव्ही आणा. बरोबर. चला विनोदाचा भाग सोडा. असा संसार करा की संसारामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. 50 ते 75 वर्षाच्या कालावधीत पती पत्नीने संसारामध्ये राहायचंय, परंतु संसाराची आसक्ती धरायची नाही. संयोगात वियोग
ते गेटवर काय गर्दी करताय पोरं? बाजूला गेटवर चोपदार जा रे जरा, हल त्यांना बाजूला. कोणाला उभं राहू तिथे? गेट जोड उभे राहू नका कोणी. हो टी शर्टवाले तुम्हीच, वा बाजूला, खाली बसा. ढाला ढाला ढाला. 50 ते 75 वर्षाच्या कालावधीमध्ये पती पत्नीने संसारामध्ये राहायचंय, परंतु संसाराची आसक्ती धरायची नाही. संयोगात वियोग. संसारामध्ये कसं राहायचं? आलिप्त कमळ जडी जैसे, आलिप्त कमळ जडी जैसे, आलिप्त कमळ जडी जैसे, आलिप्त कमळ जडी जैसे. हो सत्यवादी करी संसार, अलिप्त कमळ जडी जैसी. कमळ पाण्यामध्ये राहतं, पाण्यापासून अलिप्त आहे. तैसे असावे संसारी. संसाराची आसक्ती धरायची नाही. बापाने कमरेच्या चाव्या सोडाव्या, पोरांच्या ताब्यात देऊन टाकाव्या. पण काही बाप मरेपर्यंत कमरेच्या चाव्या सोडत नाही, शेवटी मेल्यावर त्या कापून घ्याव्या लागतात. सासूबाईने साखरेचा डबा घ्यावा, सुनेच्या ताब्यात देऊन टाकावा. आता देण्याची गरजच नाही, सुनच हिसकावून घेते. आणि इकडे संसारात राहायचंय, पण संसाराची आसक्ती धरायची नाही. कसं राहावं? तुकोबऱ्यांचा गोड अभंग आहे. पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी. महाराजांनी दुसरा दृष्टांत दिलाय. वस्ती कर वस्ती आला, रात काळी उठून गेला, रात काळी तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. एक ग्रस्त प्रवासा करता निघाला, पायी पायी चालत चालत निघाला. चालत चालत रात्री तुमच्या गावात मुक्कामाला आला. गावामध्ये कोणी नातेवाईक नाही, परिचय नाही, ओळख नाही. गावाच्या बाहेर धर्मशाळा होती. त्याने धर्मशाळेच्या ओट्यावर खांद्यावरची पडशी उतरवली, ओट्यावर अंथरली आणि तो रात्री झोपला आणि सकाळ होताच निघून गेला. त्याला तुमच्या गावाविषयी, धर्मशाळेविषयी आसक्ती राहिली नाही. कीर्तनकार महाराज कीर्तना करता आले. रात्री 7:30 वाजता आले. 8 वाजता जेवण केलं. 9 ते 11 कीर्तन केलं. कीर्तन करून पाकिट घेतलं आणि महाराज निघून गेले. महाराजांना तुमच्या गावाविषयी आसक्ती राहिली. तुम्ही दारू पिता का काय करता, महाराजांना काही घेणं नाही देणं नाही. तैसे असावे संसारी. संसारामध्ये राहायचंय, पण संसाराची आसक्ती धरायची नाही. आणि 75 ते 100 वर्षाच्या कालावधीत पती पत्नीने स्वउद्धारा करता एखाद्या डोंगरात जाऊन बसायचंय. मला नाही वाटत तुम्ही जाणार म्हणून. एवढा मोठा संसाराचा गाडा, एवढा मोठा लटांबर, एवढा मोठा परिवार सोडून शक्य नाही. अहो काही लोक असे आहेत
की 2 तास घरादाराचा त्याग होत नाही, कीर्तनामध्ये येऊन बसलं जात नाही, मग कायमचा संसाराचा त्याग फार कठीण आहे. विठाला असे हे 4 आश्रम आहे. प्रत्येक आश्रमात काय केलं पाहिजे? ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, घोकावी अक्षरे. आश्रमी विचार, आश्रमी विचार शरण करणे, आश्रमी विचार, आश्रमी विचार शरण करणे. वानप्रस्थी तरी संयोग वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. सुभाषितकार देखील ते सांगतात, प्रथमेनार्जितम विद्या, द्वितीयेनार्जितम धनम, तृतीयेनार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. 1 ते 25 वर्षापर्यंत विद्या संपादन करा, 25 ते 50 वर्षापर्यंत संसाराला लागणारा पैसा कमवा. कारण संसार पैशाशिवाय चालत नाही. म्हणून संसारामध्ये वित्त, शरीरामध्ये पित्त आणि कीर्तनामध्ये काय पाहिजे? चित्त. नुसतं कीर्तन ऐकायचं म्हणून ऐकू नका. चला 2 तास टाइमपास. कीर्तन हे करमणुकीचं साधन नाहीये, कीर्तन हे टाइमपास नाहीये. अरे कीर्तन शब्दाचा अर्थ आहे तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन सप्ताह म्हणजे पैशाची उधळपट्टी नाहीये. तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. म्हणून कीर्तन एकाग्र होऊन श्रवण करावं आणि चांगलं कीर्तन ऐकावं. चांगलं म्हणजे पण आता श्रोत्यांची मनस्थिती बिघडलेली आहे, श्रोत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे. श्रोत्यांना असं वाटतं कीर्तनकाराने कीर्तनातून हसवलं पाहिजे, कीर्तनकाराने कीर्तनातून विनोद केला पाहिजे. अरे कीर्तन हे हसवण्याचं साधन नाहीये. ज्याला असं वाटत असेल की महाराजांनी कीर्तनातून हसवलं पाहिजे, त्याने अजिबात कीर्तनाला यायचं नाही. हसवण्याचे, मनोरंजनाचे भरपूर कार्यक्रम आहे, तिकडे जावं. कीर्तनकाराकडनं ज्ञानाची अपेक्षा करा, कीर्तनकाराकडनं संत वाङ्मयाची अपेक्षा करा, कीर्तनकाराकडनं विनोदाची अपेक्षा करू नका. पण आज कीर्तनाचा बाजार होत चाललाय. खरं कीर्तनच लोकांना समजत नाहीये. आणि म्हणून कीर्तनामध्ये कीर्तनकाराने काय सांगावं? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. हे प्रेम भरे वैराग्याच्या विवराव्या, हे प्रेम भरे वैराग्याच्या विवराव्या. हा केले बरोबर मूर्ती ठसावी तरी श्री हरी, केले बरोबर मूर्ती ठसावी तरी श्री हरी. आपले 3च लोकांची टीम आहे, पण भारी आहे. 1 पखवाजन 2 गायक, हे नुसते निमित्ताला आहेत. भक्ती ज्ञान आणि वैराग्य कीर्तनकाराने कीर्तनातून सांगावं आणि श्रोत्यांनी देखील त्याचीच अपेक्षा करावी. म्हणून कीर्तनामध्ये चित्त असावं. संसारामध्ये वित्त, पैशाशिवाय संसार चालत नाही.
संसारातली कुठलीही वस्तू फुकट भेटत नाही. जसं आता संसार पैशाशिवाय चालत नाही, तसा आता परमार्थ देखील पैशाशिवाय होत नाही. 4 धाम तीर्थयात्रा करायची असेल, आळंदी पंढरपूरची मुक्ताबाईची वारी करायची असेल, त्याकरता काय पाहिजे? तिकिटाला पैसे पाहिजे. ओ साधं कीर्तन करायचं म्हटलं काय, त्याला बी पैसेच लागतात. एक कीर्तन करायचं म्हटलं कमीत कमी हलक्यातला हलका 11,000 रुपये खर्च आहे. किती? 11,000 रुपये मोजा. किती बी साधारण महाराजांना कमीत कमी 3,000 रुपये. 4 व्हीलर असेल तर 5,000च्या पुढे. जसा महाराज तशी दक्षिणा. दोन गायक 1,000 रुपये. पखवाजा 1,000 रुपये. किती झाले? 5 आणि 3 8. साऊंडवाला म्हणतो 2,500-3,000 रुपये. किती झाले? कोण रिकामय कीर्तन ठेवायला? विठाला विठाला विठाला. अरे एक कीर्तन करायचं म्हटलं तरी 11,000 रुपये खर्च आहे. म्हणून कीर्तन करणं सोपं राहिलं नाही. परमार्थात देखील पैशाशिवाय परमार्थ नाही. संसारामध्ये वित्त, पण तो पैसा कसा कमवायचा? जोडणीया धन उत्तम व्यवहार, जोडणीया धन उत्तम व्यवहार, जोडणीया धन उत्तम ऐका, स्वकष्टाने पैसा कमवा. जोडोनिया धन बोलू नका. उत्तम व्यवहार, स्वकष्टाने पैसा कमवा. दिवसभर काबाड कष्ट करा. लांडी लबाडी करून पैसा कमवू नका. भ्रष्टाचार करून पैसा कमवू नका. दुसऱ्याच्या मुंड्या म्हणून पैसा कमवू नका. स्वकष्टाने पैसा कमवा आणि कमवलेला पैसा त्याचा 4था भाग सत्कार्यामध्ये खर्च करा. उदास विचारी वीच करी. जर तुम्ही सत्कार्यामध्ये तुमच्या संपत्तीचा विनियोग केला तर तुम्हाला उत्तम प्रकारची गती मिळेल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. म्हणून संसारामध्ये वित्त पाहिजे. 25 ते 50 वर्षापर्यंत संसाराला लागणारा पैसा कमवा आणि 50 ते 75 वर्षाच्या कालावधीत पुण्य संपादन करा. तृतीयेनार्जितम पुण्यम चतुर्थम किम करिष्यति. आणि 75 ते 100 वर्षाच्या कालावधीत पती पत्नीने माळा घ्यायची ना हरी हरी करत बसायचंय. चौथी याचे ठाई काहीच करणे नाही. असे 4 आश्रम आहे. या 4 आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ आश्रम आहे ब्रह्मचारी आश्रम. ऐका. दुसरा संन्यास आश्रम आणि तिसरा आहे धन्योग्रस्ताश्रम. सर्वात श्रेष्ठ आश्रम आहे तो ग्रस्ताश्रम. कुठल्याही संतांनी सांगितलं नाही तुम्ही अंगाला राख लावा आणि डोंगरात जाऊन बसा म्हणून. सर्व संतांचं सांगणं आहे सुखे करावा संसार नका ते जो रांडा पोरे. आमचे माऊली ब्रह्मचारी असताना तेही सांगतात आसोनी संसारी
संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. सर्वच संतांचं सांगणे ग्रस्ताश्रम श्रेष्ठ आहे. अलीकडच्या कालामध्ये ब्रह्मचारी राहणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. या भरकटलेल्या समाजामध्ये फिरत असताना नको नको ते ऐकायला भेटतंय, नको नको ते पाहायला भेटतंय. म्हणून ब्रह्मचारी राहणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. मला जर कोणी विद्यार्थी भेटला त्याला मी पहिले सांगतो लग्न कर. चालले आमचे दिवस निघून. माझं 55 वय, बाबा तुमचं किती? 70. अजून गजच मागे मी तुमच्या. चालले दिवस निघून. सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून शास्त्राने प्रत्येकाला लग्न करायची आज्ञा केली आहे. आता लग्न प्रसंगी कोण कोण साक्षीदार असतात? नाथ महाराज गोड वर्णन करतात भागवतात. करिता वधूवरा पाणी ग्रहण ते साक्षी देव द्विज हुताशन इतर स्त्रिया माते समान स्वद्वारा गमन नेमिले वेदे. लग्न प्रसंगी साक्षीदार म्हणून देव असतो. कोणता? लंगडा देव. देव द्विज म्हणजे ब्राह्मण, हुताशन म्हणजे अग्नी. पुन्हा आणखी कोण असतं साक्षीदार? वराडी मंडळी, तेही साक्षीदार असतात. आणखी बँड बाजावाले सोडूनच दिले आपण. कोणता बँड होता इथे? कोणता? मोहन बँड. किती पैसे होते? बोला ना. 1 लाख. ओ बाप रे बाप. अरे बँड बाजावाले ही साक्षीदार असतात. या सर्वांच्या साक्षीने ब्राह्मण व मंगलाष्टक म्हणतात. वधूवरांवर काही जबाबदाऱ्या टाकतात, त्यांना आशीर्वाद देतात. आली लग्न घटी समीप नवरा काही इथे लग्न लावायला उभा नाही, पण एवढं निश्चित की ब्राह्मण बुवापेक्षा नक्की स्वरामध्ये मंगलाष्टक म्हणेल. कारण मंगलाष्टक जेवढे स्वरात म्हणाल तेवढे ऐकायला कानाला गोड लागतात. नाही तर काही काही भटजीबांचे असे बसाडे आवाज, राम 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 असे बेसूर मंगलाष्टक म्हणतात. ते असं वाटतं ऐकावं का कान बंद करून घ्यावे. मंगलाष्टक जेवढे स्वरात म्हणाल तेवढे ऐकायला कानाला गोड लागतात. वधूवरांना आशीर्वाद देतात ते. नांदा सौख्य भरी परी न विसरा धर्मा सवे आचरा. या सर्वांच्या साक्षीने ज्या बाईचं पाणी ग्रहण केलं ती बाई सोडून जगातल्या सर्व स्त्रिया परस्त्रिया सदा बहिणी माया. म्हणून शास्त्राने प्रत्येकाला लग्न करायची आज्ञा केली. धन्यो ग्रस्ताश्रम. तुकाराम महाराज ग्रस्ताश्रमी लोकांना धन्यता देत आहेत. पण कोणत्या लोकांना धन्यता देत आहेत? धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी.
वाजवा यांच्याकरता जरा. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत तेच संसारिक धन्य. ज्यांच्या अंतकरणामध्ये भूत प्राणी मात्राविषयी दयाभाव आहे अशाच संसारिकांना तुकोबाराय धन्यता देत आहेत. धन्य ते संसारी. म्हणून काय तुकोबाराय सर्वच लोकांना धन्यता देता आहे अजिबात नाही. अरे काही काही संसारिक लोक आपण जर त्यांच्याकडे पाहिलं ना तर त्यांच्यामध्ये आणि पशुवादिकांमध्ये काहीच फरक नाही. ज्याप्रमाणे पशुपक्षी संसार करत असताना पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती, त्याप्रमाणे काही लोक निव्वळ पशुवत जीवन जगत आहे. त्यांच्या जीवनात देव नाही, धर्म नाही, आळंदी नाही, पंढरी नाही, एकादशी नाही, कीर्तन नाही. अहो काही काही तर वारा पडू देत नाही हो. त्यांना जर म्हटलं का हो चला ना तानसेन महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव आहे, चला कीर्तनाला, तो तुम्ही व्हा पुढे. त्यांना पुढे करतो तो घरी जाऊन खाटल्यावर पालथा पडतो. तो येतो फक्त भंडाऱ्यालाच येतो. अरे जसे ते जन्माला येतात ना तसे एक दिवस मरून जातात. त्याला खेड्यापाड्याच्या भाषेत म्हणतात जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाहून. काही माणसं निव्वळ या भूमीला भार आहे भार. आणखी बोलू, काही माणसं निव्वळ खाणे सुमारी बस. अरे ज्या माणसाच्या जीवनामध्ये देवाची भक्ती नसेल त्या माणसाचं जीवन फुक्कट आहे, फुक्कट आहे, फुक्कट आहे. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. हो निर्धार पाहिजे मनाचा, निर्धार पाहिजे मनाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तिहीन माणसाचं जीवन फुकट आहे. भगवान म्हणता अर्जुना माझी भक्ती विना जडो ते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. हे अर्जुना जे पुरुष माझ्या भक्तीविना पृथ्वीवर जगतायत त्यांच्यापेक्षा दगड कमी आहे का? अशा भक्तिहीन लोकांना तुकोबाराय धन्यता देत नाही. कुणाला धन्यता देत आहेत? दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतकरणामध्ये भूत प्राणी मात्राविषयी दया भाव आहे. किती दया? दया द्राहिर निरंतरम, दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकाचे. भूत दया गायी पशूंचे पालन तान्हिल्या जीवन वना माझे. अंतकरणात दया भाव. किती दया? थोडस महाभारतात चला. भारतीय महायुद्ध जवळजवळ संपलेलं होतं. सर्व कौरव मारले गेले होते. ऐका, एकटा दुर्योधन मृत्यूशी झुंज देत होता. भीमाची गदा त्याच्या मांडीवर बसली होती. हा 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 म्हणता म्हणता रात्रीचे 12 वाजले. दुष्ट अश्वत्थाम्या दुर्योधनाचं सांत्वन करण्याकरता दुर्योधनाकडे आलाय. दुर्योधनाने अश्वत्थाम्याला पाहिला आणि ढसाढसा रडायला सुरुवात केली. अरे मनुष्य स्वतःच्या दुःखाने जेवढा दुःखी होत नाही तेवढं त्याला दुसऱ्याचं सुख पाहून दुःख होत असतं. भाऊ मेल्याचं दुःख दुर्योधनाला होतच, पण अधिक दुःख 5 पांडवांपैकी एकही मेला नाही याचं फार दुःख त्याला होतं.
अश्वत्थाम्या म्हणतोय, मित्रा रडू नको. ज्या भीमाने तुझ्या भावांना मारलं, ज्या भीमाने तुझ्या मांडीवरती गदा मारली, त्या भीमाचं शिर कापून तुझ्या समोर घेऊन येतो तरस नावाचा अश्वत्थाम्या. मित्रा, मी येईपर्यंत वाट पहा माझी. आत्ता जातो आणि भीमाचं शिर कापून तुझ्या समोर घेऊन येतो. अश्वत्थाम्या फिरला माघारी. दुर्योधन हसला. भीमाचं शिर कापून आणणं इतकं सोपं आहे? निघाला अश्वत्थाम्या. इकडे देवाला कळालं, न सांगता तुम्हा कडो येते अंतर. देवाने विचार केला, आज अश्वत्थाम्याला काल देवता अनुकूल आहे. ज्याला काल देवता अनुकूल झाली तो कुणाकडनंच मारला जात नाही. आपल्या खेड्यापाड्याच्या भाषेत बोलू का? ज्याला काल देवता अनुकूल आहे त्याचं कुणीच वाकडं करू शकत नाही. देवाने विचार केला, आज अश्वत्थाम्याला काल देवता अनुकूल आहे. प्रत्यक्ष मी जरी याच्या समोर गेलो तरी माझ्याकडनं हा मारला जाणार नाही. पर्याय एकच आहे, पांडवांचं रक्षण करणं. विठाल विठाल. या महाराज सुरेश महाराज आले. या बस 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 बस. भगवान परमात्मा रथ घेऊन पांडवांच्या शिबिरात आले. धर्मराजाला उठवलं, पाचही पांडवांना उठवलं, द्रौपदीला उठवलं आणि सांगितलं, बघा उद्या फार मोठा पर्व काल आहे. गंगेच्या स्नानाला आपल्याला जायचंय. पटकन रथामध्ये बसा. पाचही पांडव रथामध्ये जाऊन बसले आणि द्रौपदीचे पाचही मुलं पांडवांपासून झालेले एका शिबिरामध्ये लाईन मध्ये झोपले. 5 मुलं. द्रौपदीने पोरांकडे नजर टाकली आणि रथामध्ये जाऊन बसली. वायू वेगाने रथ निघाला. हा 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 म्हणता म्हणता पहाटे 5 वाजता अश्वत्थाम्या पांडवांच्या शिबिरामध्ये पोहोचलाय. एका लाईन मध्ये 5ही पोरांना त्याने झोपलेले पाहिले. बस पांडवांचा संपूर्ण कूड मी नष्ट करून टाकणार आहे. अरे नाही दया आली त्या दुष्ट अश्वत्थाम्याला. एकाच बाणामध्ये त्याने 5ही पोरांचे शिर धडापासून बाजूला केले आणि शिबिराच्या बाहेर आला. बाजूच्या शिबिरामध्ये द्रौपदीचा भाऊ एकुलता एक दुष्टदुम्न झोपलेला होता. त्याला पाहिला आणि तळपायाची आग मस्तकाला गेली त्याच्या. बस यानेच माझ्या बापाला मारलंय. तलवार काढली आणि एकाच तलवारीमध्ये त्याचं शिर धडापासून बाजूला केलं आणि तिथून पड काढला. इकडे पांडव गंगेचं स्नान करून माघारी फिरले. वायू वेगाने रथ शिबिराकडे येते. रस्त्याने अपशकुन घडत आहे. हा 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 म्हणता म्हणता रथ शिबिराच्या जवळ पोहोचला. ऐका, द्रौपदीने रथाच्या खाली उडी टाकली. धावत धावत शिबिरात आली. येऊन पाहते तर 5ही पोरांचे शिर धडापासून बाजूला आणि पोरांच्या मानेवर मान टाकली आणि टाहो फोडला. बाळा माझ्या बाळा बाळा शोक करते द्रौपदी. डोक्याचे केस तोडून फेकत आहे. धाय मोकळून रडत असणाऱ्या द्रौपदीच्या जवळ अर्जुन येतोय. रडू नको द्रौपदी. ज्याने आपल्या 5ही पोरांना मारलंय त्याला पकडून तुझ्या समोर घेऊन येतो तरच नावाचा अर्जुन. रथ सज्ज होता. भगवान रथावर होते. अर्जुन रथावर जाऊन बसला. वायू वेगाने रथ निघाला आणि अश्वत्थाम्याने अर्जुनाचा रथ पाहिला आणि पळायला लागला. पळणाऱ्या अश्वत्थाम्यावरती
अर्जुनाने बाण सोडला, त्याला जागीच पकडला, रथाला करकून बांधला आणि द्रौपदीच्या समोर नेऊन त्याला उभं केलंय. भगवान म्हणतात द्रौपदी रडू नको, हाच तो दुष्ट अश्वत्थाम्या की ज्याने भर झोपेमध्ये तुझे 5 पोरं मारले. बोल काय शिक्षा करायची ते सांग. भीमाने गदा उचलली. बोल भामिनी, एकाच गदे त्याचं काम फिट करतो. अर्जुनाने धनुष्याला बाण लावला. बोल द्रौपदी, एकाच बाणा त्याला यमसदनाला पाठवतो. नकुल सहदेवाने नंग्या तलवारी काढल्या. बोल द्रौपदी, काय शिक्षा करायची ते सांग. द्रौपदी विचार करते, ज्याला शिक्षा करायची आहे तो प्रत्यक्ष आपला गुरु आहे, नव्हे नव्हे गुरुपुत्र आहे, त्यातल्या त्यात ब्राह्मण आहे. ब्राह्मण आपल्याला श्रेष्ठ आहे. वर्णानाम ब्राह्मणो श्रेष्ठ. ब्राह्मण आपल्याला पूजनीय आहे. ऐका, होता होईल तोपर्यंत ब्राह्मणाला बरं वाईट बोलू नका. होता होईल तोपर्यंत ब्राह्मणावर हात उचलू नका. अरे क्षत्रियांचं कर्तव्य गो ब्राह्मणांचं रक्षण करणं. भगवान म्हणतात द्रौपदी कसला विचार, ब्राह्मण आहे असे नका. ब्राह्मण शास्त्र सांगतं ब्राह्मणाला मारू नये, आणि शास्त्र हेही सांगतं अततायाला मारल्याशिवाय राहू नये. कसला विचार करते. द्रौपदी म्हणते देवा, याच्या आईला हा एकुलता एक आहे, याला मारल्यानंतर याच्या आईला किती दुःख होईल. आज मला जे दुःख होतंय, याला एकच शिक्षा करा, याला जीवदान द्या. याला म्हणावी, बोला ना काय म्हणावी, दया. दयावंत जी अंतरी. अरे कोण अशी आई आहे, 5 पोरांना भरझोपे मध्ये मारणाऱ्या अतिरेक्याला जीवदान देणारी माता फक्त द्रौपदी आहे. का? अंतकरणात दया भाव आहे. दयावंत जी अंतरी. किती दया. आडमार्गाने धावणारे जीव योग्य रस्त्याला लागावे, वाम मार्गाने धावणारा समाज सन्मार्गी बनावा, एवढ्या करताच त्यांचा अवतार. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कडवळा म्हणूनिया, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा. जडजीवांच्या उद्धारा करता, सर्व ग्रामस्थांनी परिसरवासियांच्या उद्धारा करता श्री संत तानसेन महाराजांचा अवतार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावया आले दिनजना. तुकाराम महाराज आपला अवतार कार्य सांगताना स्पष्ट सांगतायत, आम्ही वैकुंठवाशी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, जाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. महाराज म्हणता आमचं घर वैकुंठ, परंतु वैकुंठाचा त्याग करून आम्ही मृत्यू लोकात आलो. कशा करता आलो?
तुकोबाऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. अरे ज्यांचं घर वैकुंठ आहे, परंतु तुकाराम महाराज म्हणता आम्ही वैकुंठाचा त्याग करून मृत्यूलोकात आलो, ते केवळ उपकार करण्याकरता. इथे उपकारासाठी. माईबाप हो, आपल्यावरती 3 लोकांचे फार मोठे उपकार आहे. पहिले उपकार आपल्यावर कुणाचे असतील तर ते आई वडिलांचे. आई वडील होते म्हणून आपण हे जगत पाहू शकलो. जीवनामध्ये तुम्ही सर्व काही विसरा, आई वडिलांना विसरू नका. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव, सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया शेवेशी शरीरे लोन कीजे. आई वडील यांचे आपल्यावर अगणित उपकार आहे. आपण नेहमीच आमच्या कीर्तनकारांच्या मुखातून आई वडिलांचं महत्व ऐकत आहात. अरे काही काही महाराज लोकांचा तो स्पेशल ब्रँडच झालाय. अर्धा तास आई वडिलांवर बोलणारे महाराज लोक आहे, पण जे महाराज अर्धा तास कीर्तनातून आई वडिलांवर बोलतात तेच महाराज आई वडिलांना वागवत नाही. आता हे कुठे घेऊन जायचं? म्हणून पहिले उपकार आपल्यावर कुणाचे असतील तर आई वडिलांचे. दुसरे उपकार देवाचे. थोर तुझे उपकार पांडुरंगा, सांगू मी या जगा माझी काय. देवाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. अमोल किमतीचा मनुष्य जन्म त्याने आम्हाला फुकट दिलाय. याच्या मोबदल्यात देवाने काहीच घेतलं नाही. केवढे त्या देवाचे उपकार. आणखी सांगू? अरे देवाचे आपल्यावर किती उपकार आहे. तुम्ही आम्ही रात्री झोपल्यानंतर अरे सकाळी आम्हा सर्वांना तो सही सलामत उठवतो. यापेक्षा दुसरे उपकार सांगू तरी कोणते? समजा आलं त्याच्या मनात, घेतली त्याने वर मीटिंग, केला ठराव पास, आज रात्री कीर्तनाला जेवढे हजर असतील तेवढ्यांना सकाळी उठवायचं. अरे घरी झोपलेल्यांचं काय होईल? राम बोलो भाई राम. पण त्या देवाचे केवढे उपकार आहे. कीर्तन ऐकणाऱ्याला ही सकाळी उठवतो, जे घरी टरार घोरत असतील त्यांना ही सकाळी उठवतो. विठाला ढाला दुसरे उपकार आपल्यावर देवाचे. आणि तिसरे उपकार संत महात्म्यांचे. काय सांगू आता संतान उपकार, काय सांगू सांगू आता संतांचे उपकार. आपल्यावर तिसरे उपकार कोणाचे असतील तर संत महात्म्यांचे. खर तर देवाने 7 वस्तू परोपकाराकरता पाठवल्या. रविश्चंद्र घोणो वृक्षा, नदी गावश्च सज्जना, हे ते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. रवी म्हणजे सूर्य, चंद्र, मेघ, वृक्ष, नदी, गाय आणि संत. संत महात्मे या भूतलावर आले ते केवळ उपकार करण्याकरता. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. तुकाराम महाराज म्हणता असे जे संत आहे
त्यांच्या जीवनामध्ये मरणाचा प्रसंग आला तरी खोटं बोलत नाही आणि या देहाविषयी ते उदास असता अभंगाच्या 3ऱ्या चरणी लट्टिके वचन नाही देही उदासीन। संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये मरणाचा प्रसंग आला तरी खोटं बोलत नाही। त्यांना माहितीये असत्याची वाणी तेथे पापाचीच खाणी। एक जरी शब्द खोटं बोलला तर किती प्रायचित्त भोगावं लागतं हे त्यांना माहित आहे। म्हणून संत महात्मे कधीच खोटं बोलत नाही। धर्मराजाचं मूर्तिमंत उदाहरण डोळ्यासमोर घ्या, इकडे लक्ष द्या। त्यांना पाहिलं नाही का तुम्ही? धर्मराजा हा मूर्तिमंत धर्म होता। उभ्या आयुष्यात धर्म कधीच खोटं बोलला नाही, परंतु एकच शब्द खोटं बोलला रणभूमीवरती, ती देवाच्या आग्रहास्तव। बरं खोटं काही विशेष होतं का? नरो वा कुंजरवा, अश्वत्थाम्या हताहा नरो वा कुंजरवा। अश्वत्थाम्या मेला हे खरंय, पण हत्ती होता का माणूस होता मला माहित नाही, एवढा शब्द खोटं बोलला। परिणाम काय सांगू? धर्मराजा स्वर्गाला जात असताना धर्मराजाच्या डाव्या पायाचा अंगठा गडून पडला। वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्टा त्या कर्मासाठी गेला। इमानदारीने सांगा, दिवसभरामध्ये आपण किती खरं किती खोटं बोलतो? बरं संसारिक लोक खोटं बोलतील यात नवल काय? अरे समाजाला उपदेश करणारे कीर्तनकार महाराज खोटं बोलायला लागले, त्यात माझाही नंबर आहे। समाजाला उपदेश करणारे कीर्तनकार खोटं बोलायला लागले, बाकीच्यांचं काय घेऊन बसले? काही असे लबाड माणसं असतात, त्यांच्या दिवसभरात त्या 100 गोष्टीतून 99 गोष्टी खोट्या हो, एखादीच खरी, एखादीच खरी। मला सांगा, धर्मराजा एकच शब्द खोटं बोलला तरी डाव्या पायाचा अंगठा गडून पडला। आपलं काय काय गडून पडेल हे मात्र सांगता येत नाही। लट्टिके वचन, संत महात्मे कधीच खोटं बोलत नाही। थोडस रामायणात चला। लंका नगरीचा राजा रावण गोसावड्याचं रूप धारण करून पंचवटीतून सीतामाईला चोरून घेऊन चाललाय। सिया कोले गया रावण, बनाकर बेश साधू का, कराया नाश सबापना दीवाना, हो तो ऐसा हो। राम दशरथ के घर जन्मे घराना, हो तो ऐसा हो। सिया को ले गया रावण, रावण सीतामाईला घेऊन चालला। सीता आक्रोश करते, धाव पाव लक्ष्मणा, सवेग घेऊन राघवा, हे लक्ष्मणा धाव, लंका नगरीचा राजा रावण मला चोरून घेऊन चाललाय। रावण दचकला, मागे फिरून पाहतो कोणीच दिसत नाही। रावण म्हणतो, ए सीते, काय त्या वनवासी रामाला हाक मारते? अगं सोड त्याचा छंद आणि या रावणाला वश हो।
बरं, मी घेऊन जाणारा भलता सलता माणूस ने, घरांदार आहे, घरांदार, चड्डी छापणे, घरांदार आहे. आता पोरींनी लाजा सोडल्या, प्रेम कोणावर करावं हेही पोरींना कळत नाही. पोरगी बंगल्यात राहते आणि प्रेम गवंड्यावर करते. काय विटा खाशीन का त्याच्या घरी? राहते कुठे? बंगल्यात, आणि गवंड्यावर प्रेम करते. जरा घरांदार तरी पाहावं का नाही? वजनदार घरांदार, प्रेमाने लाज सोडली. अगं मी घरांदार आहे, ऐक मी कोण आहे. मी तव ब्रह्म याचा नातू, कुबेराचा धाकटा बंधू, माझा वंश आहे शुद्धू, सोडी छंदू श्रीरामाचा. मी ब्रह्मदेवाचा नातू आहे, पौलस्त ऋषींचा मुलगा आहे, कुबेराचा लहान भाऊ आहे, जातीने ब्राह्मण आहे. ऐक माझं ऐश्वर्य, माझे देखलिया शोकवन, तुझे निवतील तन मन धन, धन्य मनशील दशानन, लंका भुवन देखलिया. माझी अशोक वाटिका आणि लंका नगरी जर तू डोळ्याने पाहिली ना, तुला त्या अयोध्येची आणि जनकपुरीची आठवणही होणार नाही. ए सीते, माझ्या 80,000 बायका तुझ्या दाशा म्हणून ठेवील. माझी मुख्य पत्नी मंदोदरी अहोरात्र तुझी सेवा करेल आणि मी तुला माझी पट्ट राणी करेल. सीतामाई हसली, म्हटली, रावणा तुझ्यासारखा निर्लज्ज या त्रिभुवनामध्ये दुसरा कोणीच नाही. रावणा पंचवटीमध्ये आला तेव्हा मला काय म्हणत होता? माई भिक्षां देही, माई भिक्षां देही. आणि आता काय म्हणतोय? ऐका ओवी. भीक मागता म्हणशी जननी, आता करू पहासिनी जपतनी, तुझा ऐसा मातृगमनी, आन त्रिभुवनी असेना. फार गोड ओव्या भावार्थ रामायणात. रावणा कमीत कमी तुझ्या वयाचा आणि माझ्या वयाचा विचार कर. ऐक आमचं वय किती आहे. वना निघता श्रीरामचंद्र, 27 वर्ष त्या अवसरा, माझे वय वर्ष 18, वशिष्ठ द्वारा ऐकिले. अरे ज्यावेळेस आम्ही वनवासाच्या वाटेला लागलो त्यावेळेला माझ्या प्रभूचं वय 27 वर्षाचं होतं आणि माझा अवघं 18 वर्षाचं वय होतं. दोघांमध्ये किती अंतर आहे? करा ना वजाबाकी पटकन. 9 वर्षाचं अंतर. शास्त्रदृष्ट्या पती पत्नीमध्ये कमीत कमी जास्तीत जास्त 9 वर्षाचं अंतर असावं. पण आता अंतर कसलं हो, दोघं बरोबरीचेच. बहु झालं वर्ष 6 महिन्याचा फरक हो. एका ठिकाणी तर वेगळंच पाहायला भेटलं. नवरी मोठी, नवरदेव धाकला. माझे वय वर्ष 18, वशिष्ठ द्वारा ऐकिले. रावणा तुझं वय किती सांगू तुला, तर वयाची मर्यादाच नाही. तू तो बहु काळाचा म्हातारा. अरे तू थेरडा झाला, थेरडा. तू माझ्या आजाच्या 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 का दिवसभर म्हणतच राहू. तू माझ्या आजाच्या आजा शोभत इथून जळगाव पर्यंत का लांबवता नाही. विठाला ढला तू तो बहु काळाचा म्हातारा, विषय शेवून आली शजरा, माझी अभिलाष दारा, निशाचरा कामर्षी जडो तुझे महिमान. आणि त्या सीतेचा आकांत ऐकून जटायू तिच्या मदती करता धावून आला. जटायूने रावणाला पकडलं, जे लगवली एकच कानात. रावण उलथान पालथान. त्याची 32शीच बाहेर आली. तो म्हणे बापरे बाप, आता माझाही बाप निघाला. जटायूच्या सामर्थ्यापुढे रावण हतबल झाला. ऐका, शेवटी रावणाने विचार केला, जटायू आपल्याला आता परत जाऊ देणार नाही. धड लंका बी नाही, धड सीता बी नाही. मग एकच पर्याय, याला कपटाने मारू म्हटले. ए जटायू तू राम भक्त म्हणे. हो राम भक्त. अरे राम भक्त कधीच खोटं बोलत नाही म्हणे. अजिबात नाही.
फार झालं तर माडकरी खोटं बोलतील, पण राम भक्त कधीच खोटं बोलत नाही. तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे सांग. जटायू पशु खरा, त्याने सांगितलं माझं मरण माझ्या दोन्ही पंखामध्ये. पण जटायू म्हटलं ओ मूर्खा, तुझं मरण कशात आहे रे. आता रावण जाणून बुजून लबाड खोटं बोलला, माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये. जटायूने जे झडप मारली पायावर, अंगठा तोडला. इतक्यामध्ये जटायू खाली येताच रावणाने काय केलं, त्याचे पंख धरले आणि छाटून टाकले आणि जटायू रक्ताच्या थारोड्यात पडला. माझा दृष्टांत संपला. जटायूने मरण पत्करलं पण खोटं बोलला नाही. लटिके वचन नाही देहे उदासीन. आणि संत महात्मे या देहाविषयी उदास असतात. किती उदास, तरी जो या देहावरी उदास ऐशिया परी. उखिता जैसा बिढारी बैसविला आहे, भक्तायसे जाना जे देहे उदास गेले आशा पाश निवार. हा ज्या देहाविषयी ती उदास, त्यांना माहिती हा देह नासकाय कुसकाय जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह जाईल जाईल याशी काढोबा खाईल. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा, पिंगळा महाद्वारी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद शेवटी कार भागून देईल, सरद शेवटी कार भागून देईल, सरद शेवटी काळ भागून देईल, सरद शेवटी. हो एका जनाधारी आमचे दैवात राहील, आमचे दैवात राहील, पिंगळा 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 कोणी म्हणत देखा, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी म्हणत देखा, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी म्हणत देखा, पिंगळा महाद्वारी. वर्तमान वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान अरे टाळ्या तर वाजवा काका हो, कारण सध्या पिंगळाच चालू आहे. कोणता बी अभंग असू द्या आणि कोणता बी विषय असू द्या, पिंगळा आलाच पाहिजे. अहो नुसत्या पिंगळ्याचे 51,000 रुपये. अरे रडायचे 50,000 देताय तुम्ही, रडायचे. चला बिचाऱ्यांचं प्रारब्ध चांगलं आहे, आमचं प्रारब्ध खराब आहे. चला हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल एक दिवस काडोबा येणार आहे, तुम्हा मला घेऊन जाणार आहे. म्हणून संत महात्मे या देहाविषयी उदास असतात. नाही देही उदासीन. किती उदास. कबीर महाराज गळ्यात विना हातात चिपड्या घेऊन भजन करत चालले रस्त्याने. एक कुत्रा मागून धावत धावत आला. त्या कुत्र्याने महाराजांच्या डाव्या पायाच्या पोटरीचा लसकाच तोडला.
महाराजांच्या पायातनं रक्त वाहत आहे. लोक म्हटले ओ महाराज थांबा थांबा, अहो तुमच्या पायातनं रक्त वाहत आहे, तुम्हाला कुत्र्याने चावलंय. कबीर महाराज होते ते का गोविंद महाराज होते? कबीर महाराज म्हटले कुत्ता जाने और चमडा जाने. काय? कुत्ता जाने और चमडा जाने. इतके ते देहाविषयी उदास असतात. आपल्याला अगरबत्तीचा चटका सहन होत नाही हो. नाही देहे उदासीन येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तुकाराम महाराज म्हणतात असे जे संत मधुर बोलतात आणि समाजाने किती जरी त्रास दिला तरी जगाचे आघात सहन करतात शेवटच्या चरणी.
अरे माझ्यासारख्या कीर्तनकाराला फोन करा, एका दिवशी 10 कीर्तनकार हजर होती, नुसता फोन करा. कारण महाराज लोक इतके झाले बद 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 बद, पण हे कलाकार भेटणं दुर्मिळ आहे. कीर्तनकार भरपूर आहेत, गुणवान लोक मिळणं दुर्मिळ आहे. टीम जोरात आहे. विशेष अनेक महाराजांपैकी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गजानन महाराज वरसाडेकर तेही या कार्यक्रमाकरता आले. धन्यवाद. आज या ठिकाणी आळंदी पंढरीच अवतीर्ण झाली की काय असं वाटतंय. खरोखर तरडेवासियांचं परम भाग्य आहे की एका कीर्तनाकरता 15-20 महाराज लोक येणं सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत, मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. संत महात्मे मधुर बोलतात. कसं बोलाव भगवान गीतेमध्ये सांगतात, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितंचेत स्वाध्यायम भेषणम चैव वाङ्मयम तप उच्यते. साचानी मवाड मितल्यानी रसाड शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात, खरं बोला, गोड बोला, मोजकं बोला. मरणाचा प्रसंग आला तरी खोटं बोलू नका आणि गोड बोला. किती बोला गोड, वेचिते वचन जेने राहे समाधान. नाही तर काही काहींचं बोलणं छत्रीचा दांडाच, वाकडच बोल. त्यांच्या 5वीलाच पुजलेलं असतं ते, त्यांना गोड बोलणं माहीतच नाही. अरे गोड बोला, बोल तरी ऐसा बोले जेने बोले विठ्ठल बोले. गोड बोला. बोलण्यामुळेच महाभारत घडलंय. काय बोलण्यामुळे महाभारत घडलं. इकडे लक्ष द्या महिला मंडळ, अजून वेळ आहे जेवायला. तिकडे काय पाहताय, होईन ना स्वयंपाक. गोड बोला. बोलण्यामुळेच महाभारत घडलंय. बरं बोलणं काही विशेष होतं का? अंधे का पुत्र अंधा. कोण बोलली? द्रौपदी. काही गरज होती का? पण बोलली. बाया आगाऊच असतात. अरे निव्वळ या शब्दामुळे महाभारत घडलंय. रक्ताचे पूर वाहिले, लाखो स्त्रिया विधवा झाल्या, लाखो पोर अनाथ झाले निवड बोलण्यामुळे. शब्द शस्त्र तोलून मापून बोलत जा. बोलता येतं म्हणून काही बोलू नका. काही माणसं बोलून जातात मग पश्चाताप करता, आपण हे बोललो नसतो तर बरं झालं असतं. बोलायच्या पहिले विचार करताना काकाव, पण विचारच करत नाही लोक. अरे बोलण्यामुळे होणारे काम होत नाही. बोलण्यामुळे जंगलात पाखरू जवळ येतं म्हणतात. बोलण्यामुळे होणारे काम होत नाही. ऐका, एकच दृष्टांत सांगतो आणि सेवा समाप्त करतो. बोलू नका तिकडे स्वयंपाकघरात. काय झालंय तुमचं? एका गावामध्ये एक श्रीमंत सावकार राहत होता. त्याच गावामध्ये एक गरीब माणूस त्याचं आयुष्य सालदारिके करण्यात चाललं. त्याला 3 मुलं आणि 1 मुलगी होती. आणि खरं सांगू, गरीबालाच पोरं जास्त. गरीबाला पोरं जास्त. श्रीमंतांकडे पहा, हम दो और हमारे दो, बुढ़ा बुड्ढी को फेंक